जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। जसं की तुम्हाला माहिती आहे आता यूट्यूबची आपली सिरीज चालू आहे, त्यातला हा पार्ट एक सर्वात इम्पॉर्टंट राहणार आहे। जसं की याच्या आधी मी एक व्हिडिओ करणार होतो की यूट्यूबवर व्हिडिओज कसा अपलोड करायचा, पण याच्यावर ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केला, बघितलं नसेल तर आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अपलोड केलेला नाही, हा अपलोड सुद्धा होऊ शकतो पण नाही, पण कारण की ऑलरेडी मी अपलोड केला आणि त्यात सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगितलेल्या आहेत। पण आज मी सांगणार आहे की तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो, जसं की तुम्हाला माहिती असेल कीवर्ड जे की असतात, टायटल, हॅशटॅग या कोठून घ्यायच्या, जे की बरेचसेच लोकांनी हा शब्द सुद्धा ऐकला असेल की एसईओ। याच्यावर मी डिटेल्समध्ये व्हिडिओ नेक्स्ट पार्ट बनवू, कारण की ह्या दोन पार्ट बनणार आहे। जसं की एसईओचा जो पार्ट आहे हा सेपरेट पार्ट आहे आणि कीवर्ड जे की असतात हे एसईओसाठी महत्त्वाचे असतात, पण प्रॉपर एसईओ जे की करतात ते कसा करतात याच्यावर डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे, तो नेक्स्ट पार्टमध्ये येणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पण आज आपण काय पाहणार आहोत की जी की हॅशटॅग असतात, टॅग म्हणा, जी की कीवर्ड, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कोठून घ्यायच्या, मी कोठून घेतो, सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार आहे। डायरेक्ट मोबाईलच्या होम स्क्रीन आणि सगळं काय डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, तुमचा यूट्यूबचा एखादा टॉपिक आहे आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला कीवर्ड, हॅशटॅग पाहिजेत किंवा जे काही टॅग्स असतात हे कोठून घ्यायचे बऱ्याचशा जणांना भेटत नाहीत। जसं की समजा तुमचा जर टॉपिक असेल, जसं की आता आपल्याला रँडमली व्हॉट्सअपची न्यू अपडेट हा टॉपिक जर असेल तर ह्या टॉपिकच्या रिलेटेडच तुम्हाला कीवर्ड, हॅशटॅग टाकावे लागतात, त्यामुळे तुमचा व्हिडिओ तो व्हायरल होतो। आणि ते जर कीवर्ड जर नसतील तर तुमचा व्हिडिओ तो व्हायरल होत नाही, प्रॉपर एसईओ सुद्धा होत नाही। एसईओ ह्यालाच म्हणतात। सगळ्यात पहिले तर एसईओ तुम्हाला एक गोष्ट समजून सांगतो, एसईओ कशाला म्हणतात। जसं की तुमचे कीवर्ड जे की असतात, थंबनेल, टायटल, ह्या सगळ्या गोष्टी मिळून असतात, त्याला एसईओ म्हणतात। पण याच्यावर डिटेल्समध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे। एसईओ स्कोर कसा चेक करायचा, एसईओ प्रॉपर कशा पद्धतीतून करतात, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार। पण आज मी तुम्हाला सांगणार हॅशटॅग, टॅग, कीवर्ड ह्या ज्या मेन गोष्टी असतात, ह्या मेन गोष्टी तुम्हाला कुठे भेटू शकतात हे तुम्हाला कोणी सुद्धा सांगत नाही। की प्रत्येकजण सांगतं की ह्या वेबसाईटवर जावा, अजिबात येथे कुठेही जाण्याची गरज नाही। डायरेक्ट तुम्हाला सांगतो, जसं की तुम्हाला माहिती असेल, जसं की सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, चॅट जीपीटीचा आपण उपयोग करणार आहे। चॅट जीपीटी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये चॅट जीपीटी मी का सांगतोय, कारण की हे एआयचं एक सॉफ्टवेअर आहे, तुम्हाला त्या एआयचं, आणि ह्यात जी की तुम्हाला ज्या गोष्टी भेटतील ते इतर कुठेही सुद्धा भेटणार नाहीत। कारण की चॅट जीपीटी तुम्हाला माहिती आहे, यात तुम्ही कोणताही टॉपिक जसं काय असेल सर्च करू शकता किंवा कोणतीही माहिती आहे ती तुम्ही जी काय चॅट जीपीटीवर भेटते। त्यामुळे चॅट जीपीटी तुम्हाला काय करून देतं की कीवर्ड असतील किंवा हॅशटॅग असतील याचा प्रॉपर आहे तो एसईओ करूनच देतं। त्यासाठी तुम्हाला करायचं, जसं की चॅट जीपीटी असेल ओपन करून घ्यायचा। सगळ्यात पहिले तर आपल्या कीवर्ड आणि हॅशटॅग आहेत हे चॅट जीपीटीवर भेटणार तर आहे, पण जे की टॅग असतील हे तुम्हाला कुठे भेटणार ते तुम्हाला मी मोर सांगतो। सगळ्यात पहिले तर चॅट जीपीटी ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर जसं की आता व्हॉट्सअपचा टॉपिक आहे, जसं की आता बघू शकता इथून जी की आपण इथून व्हॉट्सअप जर सर्च केलं, जसं की आता इथून व्हॉट्सअप आहे, इथून अशा पद्धतीतून व्हॉट्सअप न्यू अपडेट, आणि इथून जी की असेल कीवर्ड, आपल्याला कीवर्ड सजेशन, जी की किती पाहिजे मोर, तुम्ही जर समजा 50-100 पाहिजे असेल तर टाकू शकता, पण इतके लावायचे नसतात, लईतले 10 ते 15 किंवा 20 लावू शकता। कीवर्ड सजेशन आणि इथून एसईओ अशा पद्धतीतून लिहा, ओके, आणि सेंड करा। जी की तुम्हाला सांगतो काय करते चॅट जीपीटी, प्रॉपर एसईओ करून तुम्हाला जी की आहेत सगळे कीवर्ड अशा पद्धतीतून लिहून देतो। बघू शकता जी की हे जे कीवर्ड लिहिले अशा पद्धती, हे कीवर्ड जर यूट्यूबवर कोणी सर्च केले तर तुमचा जे की चॅनल किंवा तुमचा व्हिडिओ जे की असेल तो लगेच तिथे सर्चमध्ये येणार। जसं की बघू शकता व्हॉट्सअप अपडेट 2025, व्हॉट्सअपचे नवीन अपडेट्स, व्हॉट्सअपचे नवीन फीचर, व्हॉट्सअप अपडेट्स मराठी, व्हॉट्सअप स्टेटस अपडेट न्यू फीचर, व्हॉट्सअप अपडेट्स ट्रिक्स अँड टिप्स, व्हॉट्सअप अपडेट्स मराठी टिप्स, व्हॉट्सअप न्यू UI अपडेट्स, अशा पद्धती तुम्हाला भेटणार आहेत। ओके, हे तर झाले काय आपण कीवर्ड जे काही असतील ते आपण इथून सर्च केलेले आहेत। बघू शकता अशा पद्धती 15 कीवर्ड सर्च करून दिलेत, कुठे सुद्धा जायची गरज नाही। 1-2 ते एका 5 मिनिटात, 2 मिनिटं पण तुमची 5 मिनिटात अशा पद्धतीतून प्रॉपर एसईओ करून कीवर्ड्स तुम्हाला देणार। त्यानंतर तुम्हाला फक्त एक कीवर्ड जे की असतील सिलेक्ट टेक्स्टवर क्लिक करायचा, आणि जे की कीवर्ड असतील अशा पद्धतीने जो प्रेस करून हे कीवर्ड आहेत हे सगळे कीवर्ड फक्त तुम्हाला येथून कॉपी करून घ्यायचे। ओके, कॉपी केल्यानंतर कीवर्ड तर झाले आपले, हे कीवर्ड नेऊन तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते तिथे पेस्ट करायचे। त्यानंतर काय करायचं, आता हॅशटॅग, तर त्यानंतर काय करायचं, जसं की आता हे लिहिलं आहे हे तेच तुम्हाला काय करायचं, कीवर्ड टाकलं तो ऑप्शन खोलायचा, इथे आता कीवर्ड तुम्हाला दिसेल, ह्याला फक्त इथून रिमूव्ह करून घ्यायचा आणि इथे हॅशटॅग जी की असेल टाकायचं। ओके, हॅशटॅग सजेशन एसईओ, त्यानंतर सेंड केल्यानंतर बघू शकता हॅशटॅग सकट तुम्हाला चॅट जीपीटी ती जनरेट करून देतो। त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्हाला कुठे सुद्धा जाण्याची गरज नाही। जी की बघू शकता इथे तुम्हाला हॅशटॅग आणि इथे कीवर्ड सुद्धा आले आहेत, पण हॅशटॅग सुद्धा तुम्हाला दिलेत, व्हॉट्सअप न्यू अपडेट, व्हॉट्सअप 2025, व्हॉट्सअप फीचर, व्हॉट्सअप ट्रिक। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपण जे की सर्च करतो कशा पद्धतीने वर्ड सर्च करतो तशाच पद्धतीने प्रॉपर तुम्हाला लिहून दिलं। एकदा नक्की ट्राय करून पहा, आणि ही ट्रिक आहे ही मी स्वतः ट्राय करून पाहिला आणि वर्क सुद्धा ट्रिक होते जशाच पद्धतीने। जसं की आता समजा तुमचा दुसरा कोणताही टॉपिक असेल, जसं की तुमचा कोणताही असेल, जसं की रँडमली आपण दुसरा सुद्धा टॉपिक घेऊ, जसं की आता तुमचा बघायला गेलं तर आता आपण एक इंस्टाग्रामचा घेऊ। ओके, इंस्टाग्राम इथून न्यू
अशा पद्धतीने न्यू अपडेट. ओके, अशा पद्धतीने केलं आहे. इंस्टाग्राम न्यू अपडेट सजेशन जी काय आता SEO करून प्रॉपर आपण सांगितलं. तर इथे एक ऑप्शन राहिलं सॉरी. तर आपण इथून कीवर्ड टाकूया किंवा इथून जी काय असेल इथून जी काय असेल कीवर्ड आपण अशा पद्धतीतून टाकूया कीवर्ड सजेशन. ओके, त्यानंतर इथून तुमचे जे कीवर्ड असतील ते सर्च करायचं आणि जे की आता फिरचे आपण इथून टाकून देऊ इंस्टाग्राम न्यू अपडेट कीवर्ड अशा पद्धतीतून कीवर्ड सजेशन आणि सेंड करायचं. ओके, ज्यावेळेस तुम्ही सेंड करणार WhatsApp सारखंच हे जे की WhatsAppला जशा पद्धतीने कीवर्ड आपल्याला सजेशन करून दिले तशाच पद्धतीने इंस्टाग्रामला सुद्धा तुम्हाला प्रॉपर SEO करून कीवर्ड जे काय असतील ते सगळे बघू शकता. अशा पद्धतीने कीवर्ड्स इथे आल्या अशा पद्धतीतून तुम्हाला देणार आहे. कारण की AI आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा WhatsApp, इंस्टाग्राम, फेसबुक या तिन्ही पण AI काम करत आहे. हे तर झालं तुम्हाला माहिती झालं की तुमचा टॉपिक आहे तो टाकायचा आणि त्यामुळे कीवर्ड त्यानंतर हॅशटॅग आहे ते तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी भेटतात. इतकंच ना टायटल सुद्धा तुम्हाला भेटतात. जसं की आता टायटल जर तुम्ही सर्च केलं जसं की आता बघू शकता याच्यासाठी तुम्हाला जर टायटल हवा असेल तर इथे बघू शकता जसं की कीवर्डच्या इथे फक्त तुम्ही टायटल जरी टाकलं जसं की आता इथून जी काय टायटल सजेशन टाकलं तर तुम्हाला टायटल सुद्धा सजेशन करून देतो. ते पण प्रॉपर बघू शकता कशा पद्धतीतून देतं. जे की टायटल बघू शकता इंस्टाग्राम न्यू अपडेट 2025 सिक्युरिटी जी की फीचर्स आहे यानंतर न्यू इंस्टाग्राम अपडेट्स क्रेझी अशा पद्धती वेगवेगळे तुम्हाला टायटल सुद्धा इथे भेटणार आहेत. त्यामुळे ChatGPTचा उपयोग तुम्ही केलाच पाहिजे 2025 मध्ये. ओके, इथून सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे तुम्ही एक तर काय करू शकता टॅगसाठी काय करू शकता इथून सुद्धा जी काय असतील बघू जसं की समजा टॅग जर घ्यायचे असतील तर इथून जर तुम्ही टॅग जर इथे टाकलं जसं की इथून टॅग जर अशा पद्धतीने टाकलं सेंड केलं तर हे टॅग सुद्धा तुम्हाला इथून देतं. पण टॅग आपल्याला ChatGPTहून जनरेट करायचे नाहीत. जसं की आता बघू शकता इथून टॅग तुम्हाला अशा पद्धतीतून भेटणार. इथून सुद्धा टॅग आहेत ते तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता. पण आपल्याला ChatGPTचा उपयोग करायचा नाही टॅगसाठी. त्यासाठी काय करायचं Google Chrome असेल ते ओपन करून घ्यायचं आहे आणि ही वेबसाईटवर जे टॅग्स भेटतात हे इम्पॉर्टंट टॅग्स असतात जी की तुम्हाला काय करायचं आहे इथे सर्च बारमध्ये रॅपिड टॅग सर्च करायचं आहे. हे जी की रॅपिड टॅग ही वेबसाईट आहे जे मोठे मोठे यूट्यूबर जे काही आहेत सगळेच यूज करतात. त्यामुळे रॅपिड टॅग ही वेबसाईटवर जायचं. त्यानंतर पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर येथे जी काय थोडंसं लोडिंग येणार आहे. त्यानंतर तुमचा जो टॉपिक कोणता आहे बरेचशा जण टॉपिक वेगळे असतात तर तुम्हाला फक्त आहे रॅपिड टॅग जी काय वेबसाईट आहे ते वेबसाईटवर जायचा आणि ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येणार आहे. यूज टॅग जनरेटच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते सर्च बार येतो जसं की आता बघू शकता थोडंसं लोडिंग घेत आहे. त्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता जी की आता बघू शकता इंटर व्हिडिओ टायटल आणि कीवर्ड जी की तिथे लिहिलं आहे. तर इथे काय करायचं आहे इथून आपल्याला लिहायचं आहे WhatsApp जसं की आता WhatsApp न्यू इथून बघू शकता इथून WhatsAppचं आपलं न्यू अपडेट असं टाईप करू. इथून बघू शकता WhatsApp न्यू अपडेट. ओके, आणि त्यानंतर इथे तुम्हाला जी की आहे बघू शकता याच्यावर सर्चवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्चवर ज्यावेळेस तुम्ही इथे क्लिक करणार आहे त्यावेळेस हे सर्च होणार आहे आणि डायरेक्ट तुम्हाला बघू शकता अशा पद्धतीने इथे कीवर्ड्स असतील किंवा हॅशटॅग जे काही असतात तशाच पद्धतीतून तुम्हाला इथे भेटणार. जसं की आता WhatsApp जरी आपण इथून सर्च केलं WhatsApp न्यू तर बघू शकता आता आपण सर्च केलं तर बघू शकता थोडंसं लोडिंग येणार आहे. इथे बघू शकता तुम्हाला दिसतं असेल एकदम छोटंसं आहे इथे बघू शकता हे तुम्हाला दिसतं असेल. ओके, त्यानंतर इथे खाली गेल्यानंतर बघू शकता WhatsApp अपडेट न्यू WhatsApp अपडेट्स न्यू WhatsApp ट्रिक WhatsApp स्टेटस WhatsApp न्यू अपडेट 2025 WhatsAppचे न्यू फीचर 12 WhatsAppचे न्यू फीचर्स अशा पद्धतीने GB WhatsApp न्यू अपडेट अशा पद्धतीने वेगवेगळे तुम्हाला कीवर्ड्स जे काही असतील जे आपण यूज करतो तशाच पद्धतीतून टायटल जे की आपण जी काही असतात तशा पद्धतीने यूज करतो सगळे मिक्स करून जे की असेल ते तुम्हाला अशा पद्धतीतून सगळ्या गोष्टी आहेत ह्या इथे भेटणार. त्यासाठी तुम्हाला काय करायचं इथून खाली गेल्यानंतर हे जे काही असतील सगळ्या तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे. ओके, इथे कॉपीचा ऑप्शन तुम्हाला खाली भेटतो आणि ह्या कॉपीच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही सगळ्या गोष्टी आहेत ते कॉपीसुद्धा इथून करू शकता. जी की आता तुम्हाला इथे दिसत असेल बघू शकता कॉपी टॅग्स तुम्हाला दिसेल याच्यावर क्लिक करायचा आणि हे सगळे कॉपी केलेलं डायरेक्ट YT स्टुडिओ तुम्ही ओपन करू शकता किंवा YT स्टुडिओ गेल्यानंतर एकच तुम्हाला जी काय ते पेस्ट करायचं आहे. त्यानंतर इथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट टॅगमध्ये जाऊन ते टॅग पेस्ट करू शकता आणि हे टॅग आहेत ह्याचा टॅगचं म्हणजे कोणता टॅग किती नंबरला जी काय रँक करतो ह्या गोष्टी कशा पाहिजे याच्यावर मी नेक्स्ट पार्टमध्ये व्हिडिओ बनवणार. SEOमध्ये प्रॉपर गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीतून टायटल हॅशटॅग कीवर्ड सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्ही ChatGPTचा उपयोग करू शकता. फक्त टॅगसाठी तुम्हाला रॅपिड टॅगचा इथे यूज करायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ.